विश्वासाचं झाड. एका लहानशा खेड्यात शंकर नावाचा शेतकरी राहत होता. त्याचं आयुष्य साधं होतं, पण मन मात्र मोठं होतं. शंकर लोकांना मदत करायला नेहमीच पुढे यायचा. गावात कोणाला अगदी अडचण आली, कोणाच्या घरी अन्न नव्हतं, कोणाच्या शेतात काम करायला मजुरी कमी पडले, तर शंकर पहिला धावून जायचा. गावकरी त्याला आदराने बघायचे, पण काही लोकांना मात्र त्याचा सरळ स्वभाव खटकायचा. त्यांना वाटायचं की हा एवढा चांगला कसा असू शकतो? नक्की याच्या मनात काहीतरी स्वार्थ असेल. शंकरच्या शेताच्या कडेला एक मोठं हिरवं झाड होतं. गावकरी त्याला विश्वासाचं झाड म्हणायचे, कारण शंकर रोज त्या झाडाखाली गावकऱ्यांसोबत बसायचा. लोक आपली दुःख, अडचणी, शंका त्याच्याशी शेअर करायचे आणि शंकर त्यांना शांतपणे ऐकून सल्ला द्यायचा. त्या झाडाखाली कित्येकदा वाद मिटले होते, कित्येक तुटलेली नाती जुळली होती. पण गावात एक व्यापारी होता, नामदेव. त्याला शंकरचा हा प्रभाव सहन होत नव्हता. त्याला वाटायचं, गावात माझा मान व्हायला हवा, लोक माझ्याकडे यायला हवेत. हा शंकर मला झाकोळतोय. एके दिवशी नामदेवने कट रचला. त्याने गावकऱ्यांमध्ये अफवा पसरवली. हे झाड साधं नाहीये. शंकर रोज इथे येतो कारण या झाडाखाली गुप्त खजिना दडलेला आहे, म्हणून तो सगळ्यांना इथं बोलवतो. लोकांच्या मनात शंकरबद्दल शंकेची बीज पडली. काहींनी विचार केला, खरंच का? इतका चांगला कोणी असतो का? कदाचित काहीतरी स्वार्थ असेल. दुसऱ्या दिवशी काही लोकांनी शंकरला विचारलं, तू रोज या झाडाखाली का बसतोस? खरंच का इथे खजिना आहे? शंकर शांत हसला. तो म्हणाला, हो, खजिना आहे, पण सोन्या चांदीचा नाही. हा खजिना म्हणजे आपला विश्वास. लोक गोंधळली. शंकर पुढे म्हणाला, हे झाड आपल्याला एकत्र आणतं. आपण इथे बसतो, बोलतो, वाद मिटवतो, नाती जपतो. या झाडाखाली विश्वास हा खजिना आहे आणि खरा विश्वास सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. पण नामदेवला हे पटत नव्हतं. त्याने ठरवलं, मी हे झाड तोडून टाकणार. मग बघू कसा विश्वासाचं झाड राहतं ते. रात्री तो कुऱ्हाड घेऊन झाड तोडायला गेला. पण जसेच कुऱ्हाड झाडावर आपटली, तसा एक मोठा विजेचा कडकडाट झाला. नामदेव घाबरला. त्याला वाटले जणू झाड त्याच्याशी बोलतंय. मला तोडशील तर चालेल, पण लोकांच्या मनातील विश्वास कधीच तोडू शकणार नाहीस. नामदेव भीतीने घामाघूम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने गावासमोर कबुली दिली, मी चुकीचं बोललो. शंकरसारखा प्रामाणिक माणूस मी पाहिलाच नाही. हे झाड खजिन्याचं नाही, पण खरंच विश्वासाचं आहे. त्या दिवसापासून गावकरी झाडाला आणखी जपू लागले. शंकरच्या चांगुलपणावर पुन्हा सगळ्यांचा विश्वास बसला आणि नामदेवही बदलला. आता तोही लोकांना मदत करू लागला. बोध. विश्वास हा सोन्याहून मौल्यवान असतो. एकदा तोडला की पुन्हा जोडणं अवघड असतं, पण जर तो जपला तर तो संपूर्ण समाजाला एकत्र ठेवतो. बोधकथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे मला नवीन कथा लिहायला प्रेरणा मिळते. आणि आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.